नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीबद्दल विशेष माहिती. माघ महिना तसाही व्रतवैकल्यांसाठी किंवा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेला महिना मानला जातो. त्यातल्या त्यात कुलाचारासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना हा माघ महिना मानला जातो. बऱ्याच प्रांतात, बऱ्याच घराण्यात या माघ महिन्याच्या अनुषंगाने काही उपासना केल्या जातात कुलदेवी, कुलदैवताच्या नावाने. आणि त्या अनुषंगाने ज्या काही सेवा असतात त्या सेवांच्या अंतर्गत या पौर्णिमा तिथीला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि विशेष म्हणजे या माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी एका विशेष मुहूर्तावर आलेली आहे. ती म्हणजेच रवी पुष्य योगावर. ज्यावेळेस पुष्य नक्षत्र रविवारी येतं त्यावेळेस रवी पुष्य नावाचा एक विशेष असा योग बनत असतो. पुष्य नक्षत्र तसं म्हटलं तर गुरुचं नक्षत्र आणि ते शनीच्या आधिपत्याखाली येणारं नक्षत्र. पुष्य नक्षत्रावर विशिष्ट असे कर्म केले जातात, ज्या कामांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी केली जाते. कुठल्याही नव्या गोष्टीसाठी मुहूर्त बघावा लागत नाही असं नक्षत्र अर्थातच पुष्य नक्षत्र. त्यातल्या त्यात रविवारी आल्यामुळे त्याला सूर्याचं बळ मिळतं आणि ते प्रभावी सिद्ध होतं. मग ते प्रभावी सिद्ध होतं तर या दिवशी कुठल्या पूजा केल्या जातात. त्याचबरोबर माघ महिन्याची पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर आल्यामुळे या माघ पौर्णिमेला कुठल्या सेवा केल्या जातात, माघ पौर्णिमेला सेवा केल्याने कुठले फायदे होतात इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. अर्थातच चॅनलला सबस्क्राईबही अवश्य करा. माघ महिना तसं म्हटलं तर धार्मिक कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. या माघ महिन्याच्या अनुषंगाने स्नान, दान, पुण्यकर्म करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर या माघ महिन्याच्या अनुषंगाने माघ पौर्णिमा आलेली आहे, ती म्हणजेच रविपुष्य योगावर. रविपुष्य योग मुळातच एक समृद्ध योग मानला जातो. या दिवशी काही विशिष्ट कर्म केल्यामुळे अत्यंत फायदेशीर ठरतात. मग कुठली कर्म करावीत तर या दिवशी सकाळी लवकर शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यावे, सूर्याचे पूजन करावे. त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्राचे पठणही करावे. ज्यांचे लक्ष्मी संबंधित आर्थिक अडचणींचे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर ज्यांचे आरोग्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय मानला जातो. आणि त्यासाठी आवर्जून करावा असा उपाय म्हणजे सूर्याचं पूजन करून आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. याच दिवशी माघ महिन्यातील पौर्णिमा तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंचा मत्स्य अवतार झाल्याचेही मानले जाते. आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीचे तर पूजन पौर्णिमा तिथीच्या अनुषंगाने केले जातेच, पण त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचेही पूजन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही कुठल्या आर्थिक संकटात असेल किंवा भौतिक कुठल्याही तुमच्या जीवनात अडचणी असतील तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस अर्थातच पौर्णिमा तिथी. आणि या माघ पौर्णिमेला म्हणूनच स्नान, दान, पुण्य कर्म केले जातात. त्याच अनुषंगाने जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं नदी स्नान, गंगा स्नान करत असाल तर ते अत्यंत लाभदायी. मात्र तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरीच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता. जर तेही शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकूनही तुम्ही अंघोळ करू शकता. तेही शक्य नसेल तर जे तुम्ही अंघोळीला पाणी घेतात त्या पाण्यावर किंवा अंघोळ करताना गंगेचे मंत्र म्हणावेत, गंगेचं स्मरण करावं. गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधम कुरु. अर्थातच सप्तनद्यांचं स्मरण केल्याने त्या पाण्याला नद्यांचं पावित्र्य येतं आणि त्या पाण्याने स्नान केल्याने तुम्हाला गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. या दिवशी दानालाही विशेष महत्त्व आहे. मग कुठलं दान करावं तर या दिवशी पुष्य नक्षत्र असल्यामुळे या दिवशी तांब्याचं दान करणं महत्त्वाचं मानलं जातं. गरीब गरजू व्यक्तींना अन्नदानही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे पूजन हे अत्यंत महत्त्वाचं मानतात. ते यासाठी की तुम्ही जर कुठल्याही कर्जात असाल, कुठल्याही प्रकारचं कर्ज तुमच्या डोक्यावर असेल, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संकटात तुम्ही असाल किंवा मग रोजगार, नोकरी किंवा व्यवसाय या संबंधात काही तुम्हाला अडचणी असतील, तुमच्या जीवनात या आर्थिक समस्या भेडसावत असतील तर त्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी सेवेचा हा दिवस मानला जातो. मग काय सेवा करावी या दिवशी तर ते जाणून घेऊया. या पौर्णिमा तिथीच्या अनुषंगाने या दिवशी सगळ्यात आधी सकाळी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर
तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक आहे त्या टाकावर आणि महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करावा. मग हा अभिषेक करताना श्रीसुक्ताचं पठण करावं. साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल, मात्र श्रीसुक्त 16 वेळा येत असेल तर ते पठण केल्यास अतिउत्तम. नसेल तुम्हाला शक्य तर किमान 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करून अभिषेक अवश्य करावा. अभिषेक करून झाल्यानंतर कुंकुमार्चन करण्यालाही विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही एरवी सुद्धा अष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार किंवा मग इतरही कुठल्या मुहूर्तावर कुंकुमार्चन करत असाल तर त्या योगे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायम राहतात. आणि म्हणूनच उद्याच्या या विशेष मुहूर्तावर कुंकुमार्चन अवश्य करावं. तुम्हाला शक्य असेल तर या श्रीयंत्राला किंवा तुमच्या कुलदेवीला खिरीचा नैवेद्य सुद्धा अवश्य द्यावा. त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर जर काही कर्ज असेल तर त्या कर्जातून लवकर मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही विशेष उपाय करू शकतात. दर महिन्याला आपण सांगत असतो की पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावे. मग हे पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन कशा प्रकारे करावं? पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन हे आहे ते प्रदोष काळी केले जाते. मग प्रदोष काळ केव्हा आहे? तर प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत प्रदोष काळ जाणून तुम्ही त्यावेळेस सत्यनारायणाचं पूजन करू शकतात. घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या या सत्यनारायण पूजनाच्या अनुषंगाने माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते. या पौर्णिमा तिथीला जो प्रारंभ होणार आहे तो प्रारंभ अर्थातच रविवारी 1 तारखेला पहाटे 5:53 होणार असून पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 2 तारखेला पहाटे 3:45 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच रविवारचा संपूर्ण दिवस तुम्हाला विशिष्ट अशा सेवा करण्यासाठी अत्यंत लाभदायी असणार आहे. पौर्णिमा तिथीचं सत्यनारायण पूजन कशा पद्धतीने करावं याची संपूर्ण माहिती असलेले बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता व त्या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकतात. जर कुठल्याही कारणामुळे जर तुम्हाला पूजन करणे एखाद्या वेळेस शक्य झाले नाही, पौर्णिमा तिथी आपल्याला मिळाली नाही, तर नाराज न होता किंवा गडबडून न जाता पुढे येणाऱ्या एखाद्या शुभ दिवशी सुद्धा तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करू शकतात. मात्र उद्याचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो मुहूर्त अजिबात घालवू नका. त्यासाठी सकाळी लवकर उठून बाकीची सगळी सेवा पूर्ण करावी. त्याचबरोबर उंबऱ्याला पूजन करावं, हळदीचं लेपन करावं, त्यानंतर सूर्याचं पूजन करावं, त्यानंतर कुलदेवतेचं पूजन करावं, श्रीयंत्राचं पूजन करावं, माता लक्ष्मीला अभिषेक करावा आणि संध्याकाळी सत्यनारायणाचं पूजनही अवश्य करावं. माघ महिन्यातील पौर्णिमेला तुमच्या कुळाचा जो काही कुळाचार असेल, जो तुमच्या पूर्वजांनी वडीलधाऱ्यांनी घालून दिलेला असेल तर त्या पद्धतीने सुद्धा कुळाचार करणं गरजेचं आहे. माघ महिन्यात काही परिवारांमध्ये आरत्या लावल्या जातात कुलदेवीच्या नावाने. तर त्यांचं जे काही तुमच्या घराची परंपरा असेल त्या पद्धतीने जो काही स्वयंपाक करत असाल, ज्या पद्धतीने तुम्ही या आरत्या करत असाल त्या पद्धतीने तो कुळाचार पूर्ण करायचा आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचं काही कारण नाही. पौर्णिमा तिथीच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं माता लक्ष्मीचं पूजन महत्त्वाचं मानलं जातं तसंच पूजन श्रीहरी विष्णूंचंही मानलं जातं. आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अवश्य या दिवशी पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा. ज्या पती पत्नीमध्ये अत्यंत वादसदृश्य परिस्थिती असेल व त्यांचं जीवन वैवाहिक सौख्यात जावं, वैवाहिक सौख्य त्यांना मिळावं असे जर आपल्याला वाटत असेल तर अशा सगळ्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर जर तुम्हाला हा असा अभिषेक करणं शक्य असेल ते केल्यास तुमच्यात नक्कीच प्रेमवृद्धी होऊन तुमचं नातं टिकेल. तर अशा पद्धतीने अत्यंत दुर्मिळ असा हे योग आहे जो माघ पौर्णिमा त्या अनुषंगाने येणारा रविपुष्य योग आहे, जो 62 वर्षानंतर पुन्हा एकदा येणार आहे. तोपर्यंत थांबण्यापेक्षा उद्याला जर आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली तर आवर्जून त्या संधीचा लाभ घ्यावा आणि सेवा पूर्ण करावी. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओमधली माहिती तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे तर दिलेले उपाय अवश्य करून बघा. त्याचबरोबर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.